सामना सुरू होत आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. उसाटणे संघ ऑलरेडी उपस्थित राहिलेत. वेळेवरती नेहमीच उपस्थिती असते. एक आदर्श संघ म्हणून स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ याची आपण नेहमीच उल्लेख करत असतो. तो रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ उपस्थित राहिलेत. बघा त्यांची स्पर्धा सुरू आहे तरी सुद्धा त्यांचे सर्व खेळाडू लवकर येथे उपस्थित राहिलेत. कारण आज स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सुनील तांडे सर मॅन फ्रॉम बेलोली आणि सचिन कडू सर मॅन फ्रॉम रोहिंजन हे दोन ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तरी ते सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाची ताकदवर जोडी मुकेश मडवी आणि त्याच्या सोबतीनं अजय भंडारी. हॅलो चेक चेक हॅलो. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. अगदी चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहायला मिळेल. शिवकृपा क्रिकेट क्लब चाल नागझरी आयोजित MKK ट्रॉफीचा हा भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. आज सुपर 8च्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पहिलीच मॅच एका साईडला टाकीगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघांदरम्यान ही पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळतं. टॉस जिंकला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमनं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय टाकीगाव टीमला. 4 षटकांची मॅच. चाल लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. आज मेगा फायनल शेवटचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. ह्याच्यासाठी केलं टास्क की शेवट गौडवा अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सर्व अतिथी मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेवा सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये खरं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान हा संघ फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी फलंदाज मुकेश मडवी आणि अजय भंडारी ही सलामीची जोडी पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. ऑफिशियल अंपायर्स. मॅच स्टार्ट होईल. पहिलाच बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रभंजन. यस केम ऑन. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. समोर फलंदाज पाहिलं तर मुकेश मडवी. पहिलाच बॉल. लाईन पाहावी लागेल. यस ऑप्शनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय की हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाबेनं अकाउंट ओपन झाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमचा. पण सलामीची जोडी या. पहिला षटक म्हटलं तर पावर सर्कलचं षटक या. ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अशा षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. एफर्ट भरपूर चांगला होता. मात्र कॅच पकडण्यासाठी असफल राहिल्या आणि तिथे 1 धाव कंप्लीट केली. एका धावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना फलंदाज मुकेश मडवी आणि संघाची धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 2. स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज अजय भंडारी एक विस्फोटक खेळाडू या 4 षटकामध्ये किती धाब्यांचं लक्ष सेट करेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना उसाटणे टीम हे पाहणं देखील गरजेचं आहे. पहिले षटक गोलंदाज प्रभंजन परदेशी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. मुख्य ट्रम्प कार्ड आहे. मात्र गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागेल. समोर तेवढा धाकड खेळाडू अजय भंडारी. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समोर अजय ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल होता. टॅपिंग झाला. ऑफ साईडला खेळला. अल्ला ऑन द कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक हा डीप मध्ये चेंडू उत्सवती फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. थोडं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर एका धावेनं दोन्ही फलंदाजांना अकाउंट ओपन केल्या आणि संघाची धावसंख्या फलकावरती टोटल 3 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. ऑन स्ट्राईक बॅट्समॅन मुकेश मडवी हा फलंदाज. 4 षटकांचा मॅच आहे त्याच्यामुळे चांगलं स्टार्ट हवंय.
प्रयत्न फटका चांगला ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत निखिल अप्रतिम झेल पकडला पहिला धक्का फलंदाज बाद होते मुकेश मडवी बॅक टू द पवेलियन प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र फटका तिथे फसला आणि क्षेत्ररक्षक निखिल होते अगदी त्याच्या हातामध्ये आणि अप्रतिम झेल पकडल्यानं पहिला धक्का स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उस्तादने टीमला दिला. तर याच दरम्यान स्पर्धेचे आयोजक नामदेव दादा काटे यांचं आगमन झालंय. वेलकम नामदेव दादा काटे, आपलं हार्दिक स्वागत आहे. गेली 5 दिवस सातत्याने स्पर्धेला खूप त्यांचं मोठं योगदान आहे. नक्कीच प्रत्येक दिवशी सकाळीच उपस्थिती दाखवत आहेत. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. मॅच तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रवीण टाकेगाव 11 टाकेगाव एक चांगला संघ खरं तर आणि त्याला फाईट करणारा संघ ज्या संघाची दहशत गेल्या 3 वर्षापर्यंत आपण पाहिली तो स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे संघ. मॅच चांगली होईल नक्कीच. मंगेश तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सागर पाटील इन झाला. पहिला धक्का लागला, थोडासा प्रेशर आला, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या टाकेगाव टीमचा राहिला. चांगली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज प्रभंजल हा गोलंदाज तुम्ही पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केला, क्षेत्ररक्षक आहेत निखिल उचलते फेकतील पुन्हा एकदा सिंगल. पण चांगली गोलंदाजी, अगदी मी म्हणेन टॉस हरला होता, प्रवासच्या उलट्या दिशेने प्रवास करायचा होता आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी अगदी चांगली गोलंदाजी करत असताना प्रभंजल हा गोलंदाज तुम्ही पाहता. चेंडू फेकले प्रभंजलने टोटल 4, ज्याच्यामध्ये खर्च केला टोटल 4 धावा. स्ट्राईक वरती फलंदाज अजय भंडारी हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. पुढचा बॉल थोडासा प्रहार देखील करावा लागेल कारण की मॅच 4 षटकांची. प्रयत्न सुरू आहे, अगदी चांगली गोलंदाजी, फलंदाजांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतोय आणि पहिलं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर फलकावरती 4 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे संघ. प्रहार केला, ऑफसाईडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत आवकेच्या बाहेर, चेंडू जाईल 6 धावांसाठी. पहिला तडाखा अजय भंडारीच्या बॅटमधून येतो हा षटकार. खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे. पण मुकेश मडवीची विकेट गेली, थोडासा दबाव निर्माण जरूर केला होता मात्र प्रेशर रिलीज करण्याचं काम अजय भंडारीने केलं. एक षटकार एक मोठ्या फटक्यानं अगदी प्रेशर रिलीज केला उसाटणे टीमचा अजय भंडारीनं. 10 या आकड्यावरती उसाटणे टीम सेकंड षटक. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती विश्वास दाखवलाय गोलंदाज चैतन्य पाटील याच्यावरती विश्वास दाखवला. पण चांगले क्रिकेट सकाळचं सत्र, हा मंगलमय वातावरण आणि शांत क्रिकेट आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. MKK ट्रॉफी अगदी चांगला हा आयोजन आपण करतो, इथे एन्जॉय करतो ग्रामस्थांच्या सह साथीनं आणि प्रवीणदादा काटे या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते. त्याच्यानंतर ज्यांच्या नावाची स्पर्धा ते खरं तर MKK अर्थात माणिकशेठ काटे यांच्या नावाची स्पर्धा, या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि एक रॉयल आयोजन आपण इथे एन्जॉय करतो. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. रिव्हर्सचा प्रयत्न जरूर होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी टाकीगाव संघ करतो. पहिला षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. अजय भंडारीच्या बॅटमध्ये एक षटका देखील पाहिला आणि एक धक्का देखील पहिल्याच ओव्हरमध्ये लागला बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं, क्षेत्ररक्षक आहेत, झालं रचलाय टाकीगाव टीमला ना. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना यस रेपर देखील घेतलं, चेक केलं जाईल. चला डिसिजन कोणचा? अंपायर्स कॉल. यस चेक केलं, नक्की चेक केलं जाईल. यस नो बॉल. फलंदाजाला जीवनदान मिळालं कदाचित या बॉलवरती.
1+1 टोटल 2 धाबा ऍड होतील. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला आणि फलकावरती धाबा येतील. टोटल संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल असेल. समोर फलंदाज अजय भंडारी एक विस्फोटक खेळाडू आणि मागील बॉलवरती आपण त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहिला. तो फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती. 12 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना उस्ताडने संघ सुपर 8 ची लढत आहे. करो या मरो. इथून जर जिंकला तर एखाद्या ट्रॉफीचा हकदार तो संघ बनेल. मात्र कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवल्या स्पर्धेमध्ये हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्य पाटील हा गोलंदाज. फ्रीटचा बॉल समोर अजय भंडारी. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची एज होती. फ्रीट चेंडू आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर फलकावरती 12 या आकड्यावरती अवसाटणे संघ. पण थोडं शांत क्रिकेट. अजय भंडारीला एक चांगला खेळ करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे ना तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. तो प्रयत्न सूर्य मात्र गोलंदाजी थोडासा लाईन मधून भटकला लेग स्टंपच्या बाहेर आणि या पंचांचा इशारा. इट इज अ वाईट. अवंतर एक धाव. एका धावेनं संघ पुढे सरसावला आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव पुस्तकावरती. समोर अजय भंडारी. पण चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. मी म्हणेन 4 षटकामध्ये किमान 50 ते 55 हा टार्गेट सेट करावा लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. प्रयत्न सूर्य पाठ आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही. त्याचे कारण सध्या सिंगल डबलला प्राधान्य देत असताना अजय भंडारी हा फलंदाज एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज पुन्हा एकदा नक्कीच सागर पाटील. पण दोन्ही फलंदाज विस्फोटक सातत्यानं संकटमोचक केली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे टीमसाठी केल्या. मात्र इथून थोडासा प्रेशर आलाय कारण की धावा येत नाहीये. 4 षटकांची मॅच एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजी अगदी ताकदवर पाहायला मिळतं टाकेगाव टीमची. स्लोवर बॉल इन द स्पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं. चाणक्यरित्या गोलंदाजी पाहायला मिळतं आणि अजून एक डॉट चेंडू. फलकावरती धावाला टोटल 14. पण चांगली गोलंदाजी होते. दुसरं षटक चैतन्य पाटील देखील अगदी चांगला फेकतो. प्रत्येक बॉल व्यवस्थित डिलिव्हर करतो. समोर सागर. ओहो सुपर बॉलिंग अचूक टप्पानं नियंत्रित गोलंदाजी आपल्याला चैतन्य पाटीलची पाहायला मिळते. एक नो बॉल जरूर होता. त्याच्यानंतर अगदी चांगलं बॅकअप दिलं. धावा स्थिर असतील फलकावरती. टोटल 14 या आकड्यावरती उस्तादने संघ केलता. चेंडूचं लाईन मिरिट पाहून इथे खेळ करावा लागेल सागर पाटीलला. दबाव आला बॅटिंग करत असताना उस्तादने टीमवरती. वेगवान बॉल होता. यष्टेक्षक थोडंसं पम्बलिंग झालं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाहीये. यस पंचांचा इशारा की वाईट आहे. 1+1 टोटल 2 धावा ऍड होतील. 2 धाब्यानं संघ पुढे सरकला आणि धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं सध्या उस्ताडणे टीमला. प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. जिद्दीने क्रिकेट तुम्हाला खेळावा लागेल. सामना जिंकायचा तर तुम्हाला प्रहार हे करावा लागेल. समोर तेवढ्याच ताकदीचा टाकेगाव संघ आणि त्या संघासमोर चांगलं टार्गेट सेट करावा लागेल. तो प्रयत्न सूर्य अजय भंडारीचा चांगला फटका पाकवास कव्हर लिहिला. चेंडू फरार होतोय. 4 धावेसाठी हा चौकार. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या तर 20 या आकड्यावरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उस्ताडणे. पहिल्या षटकामध्ये 10 आला. दुसऱ्या षटकामध्ये देखील चैतन्य पाटीलनं 10 खर्च केला. टोटल 20 या आकड्यावरती. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील हा मोठा प्रश्न. एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी फलंदाज सागर पाटील आणि अजय भंडारी दोन्ही फलंदाज धाकड खेळाडू. मात्र या अंतिम 12 बॉलवरती प्रतिप्रहार करावा लागेल. त्या ईर्षेनं फलंदाजी करावी लागेल. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वापरला टाकेगाव टीमनं विश्वास दाखवला. पार्थ कोहली याच्यावरती विश्वास दाखवला. समोर फलंदाज पाहिलं तर सागर पाटील अद्याप मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले सध्या टाकेगाव टीमनं.
गोलंदाज तयार पार्थ समोसागर. हो यस नो बॉल पंचाचा इशारा. एक्स्ट्रा एक धाव ऍड झाली. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोळी प्रतिष्ठान उस्तादी टीमच्या अकाउंट मध्ये आणि संघ जाऊन पोहोचलाय टोटल 21 या आकड्यावरती. उस्तादी टीम कदाचित गोलंदाजाच्या हातामधून बॉल निसटला. फ्रीटचा बॉल असेल. समोर सागर पाटील एक विस्फोटक खेळाडू. आता प्रहार करावा लागेल कारण की संधी निर्माण झाल्यानं संधीचं सोनं करावं लागेल. हो प्रहार क्लासिकल पटका. ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत अवकेच्या बाहेर. दॅट इज अ मायटी हिट. येते षटकार. नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये आई गावदेवी 11 नारायण संघ आणि त्याला फाईट करेल किरवली बी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच उपस्थिती दाखवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आई गावदेवी 11 नारायण आणि त्याला फाईट करेल किरवली बी. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली बी. चला दोन्ही संघ आणि कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. क्लासिकल पटका आपल्याला पाहायला मिळाला. सागर पाटीलच्या बॅट मधून फक्त टायमिंग जज केला आणि एक चांगला फटका सिलेक्शन केला. सागर पाटीलने 6 धावेने संघ पुढे सरसावला. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती. 27 लास्ट ऑफ 1 विकेट. स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे. सत्तावीस धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज स्वागत केलं खरं तर पार्थ कोहलीचं 6 धावेनं 27 या आकड्यावरती उस्ताडणे टीम. सागर पाटील एक चांगला खेळाडू आणि तो क्लासिकल फटके देखील दाखवत्या. पुढचा बॉल पुन्हा प्रहार. अजून एक तडाखा सलग बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. फलंदाज सागर पाटील ऑन फायर. ज्या धावसंख्येला ब्रेक लावलं होतं ना आता 61 पाय ठेवलं सागर पाटीलला आणि क्लासिकल फटका दाखवत असताना एक मी म्हणेन वाऱ्याचा वेग पकडला सध्या उसाडणे टीमनं. पुन्हा एकदा षटकार आला. 6 धावेनं संघ जाऊन पोहोचला. डबल 33 या आकड्यावरती उसाडणे टीम. पुढचा बॉल गोलंदाज तयार पार्थ कोहली. थोडा प्रेशर निर्माण झाला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज बॅकअप कमबॅक करतोय पार्थ कोहली आणि हा दुसरा धक्का स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उस्ताडणे टीमला. दोन बॉलवरती 2 षटकार. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण दिलं. सागर पाटीलची विकेट मैदानातून बाहेर आला. दुसरा धक्का उस्ताडणे टीमला नक्कीच लागलाय. फलकावरती धावा पाहिल्या तर 33 या आकड्यावरती उस्ताडणे टीम. सागर पाटीलचा चांगला खेळ राहिला मात्र त्याची विकेट मैदानातून बाहेर गेली. आता नवीन फलंदाज नक्कीच अनिकेत डोपरी. पुढचा बॉल गोलंदाज तयार पार्थ. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा संधी. निखिलनं पकडला. जे संपला अनिकेत डोपरीचा खेळ. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना उस्ताडणे टीमला. पाक काय गोलंदाजी.
पहिल्या 2 बॉलवरती 2 षटक्या सागर पाटीलने टोकल्या. त्याच्यानंतर अगदी चांगली वापसी केली, नैसर्गिक गोलंदाजी शेवटपर्यंत ठेवली, कारण की प्रेशर निर्माण झालं होतं. आणि अशा स्थितीमध्ये नैसर्गिक गोलंदाजी आपण पार्थ कोहलीची पाहिली. मागे 2 बॉलवरती 2 धक्के दिले बॅटिंग करत असताना उत्साहने टीमला. फलकावरती दाबा 33 आणि 33 या आकड्यावरती तिसरा धक्का. फलंदाज अनिकेत टोपरी मैदानातून बाहेर गेला. आता धनंजय हिलाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम चांगला संघर्ष करत असताना तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं आणि दोन्ही संघ आमने सामने भरपूर चांगले फाईट करतात. आता नवीन फलंदाज इन झाला ऑन हॅट्रिक गोलंदाज पार्थ. हा ट्रॅकर फुल केला, फुल सक्सेसफुल, चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी हा षटकार. हिला आलेला अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. 6 धाब्याने संघ 39-39 आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉर्टफेस बॉल होता आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला. हा बॉल सरळ एस्टेक्सच्या हातामध्ये विसावला आणि डॉट चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोदी प्रतिष्ठान उत्साहने संघ जाऊन पोहोचला 39-39 या आकड्यावरती. डीजे 18 चेंडूंचा केस समाप्त झाला आणि 18 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना उत्साहने संघ 39-39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सुपर 8 ची लढत आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघ चांगलं फाईट देत असताना पाहायला मिळतं. शेवटचं षटक, अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील उत्साहने टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज महेंद्र पाटील वरती प्रहार. अजय भंडारी विस्फोटक अंदाज मध्ये फलंदाजी करत असताना टोकलाय हा षटकार. आणि शेवटपर्यंत स्थल कशासाठी टोकल्या नाही याचं उत्तम उदाहरण देत असताना अजय भंडारी हा फलंदाज. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र लेंथ लाईन हे पाहिलं जाईल आणि या पंचांचा इशारा की लेग स्टंपच्या बाहेर बॉल. इट इज द वाईट. अवंतर एक्स्ट्रा एका धावेनं संघ देखील पुढे सरसावला आणि संघ यस तिसऱ्या पंचांची मागणी केला. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. वाईटचा इशाराला एका धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 46-46 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा महेंद्र पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत कव्हर लेग मध्ये आणि जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धावेनं संघ पुढे सरकला आणि संघ जाऊन पोहोचला 47-47 या आकड्यावरती. आणि स्ट्राईक होती फलंदाज धनंजय हिलाल, ज्याच्या बॅटमधून देखील आपण एक षटकार पाहिला. तो फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती. एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. प्रथम टॉस सिंगू फलंदाजाचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर पहिल्या 12 बॉलमध्ये अगदी चांगली गोलंदाजी होती. मागे षटकामध्ये धावा भरपूर खर्च केला. फुल टॉस बॉल तो पोहतो दोन्ही हाताने कबूल केला. स्टँडर्ड डिलिव्हर, स्टँडर्ड डिस्पॅच, टोकला षटकार. आकड्यावरती बॅटिंग करत असताना उत्साहने संघ. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समोर धनंजय. सुपर बॅटिंग. इलिमिनेशन कमी होतं, ताकद कमी होती आणि अशा स्थितीमध्ये विकेट गमवावा लागला. हा 4था धक्का स्वर्गीय रामचंद्र मोदी प्रतिष्ठान उत्साह टीमला.
फलंदाज बॉल होतं, व्यवस्थित टायमिंग झालं नाही आणि त्याच्या कारणास्तव विकेट गमावं लागलं धनंजय हिलालला. चौथा धक्का. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, जितेश मडवी हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये किती धाबा बनल्या जातील हा देखील मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज महेंद्र पाटील हा चौथा असऱ्या. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी. यस फलंदाज बाद. अजून एक धक्का. तर याच दरम्यान आमचे नागझरी गावचे सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आमच्या या व्यासपीठावरती यावं. MKK ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्व अतिथी मान्यवर सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि स्पर्धा 4 चांद लावत असताना आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आणि शेवटचा अंतिम दिवस सुपर 8च्या लढती आणि पहिलीच मॅच एका साईडला उसाटणे त्याच्या अगेन्स्ट टाकीगाव. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉलवरती कोणती मोहर असेल. बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्र पाटील समोर फलंदाज अजय भंडारी. आज ओपनर. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. लावून द कार्पेट ऑन साईडला. क्षेत्ररक्षक शिकायत मिड विकेट मध्ये दुसऱ्या धावेचा प्रियता झाला आणि थ्रो थोडी अचूक होती. यस चेक केलं जाईल की फलंदाज से पॉपिस क्रीज वरती पोहोचलेत की नाही. चला दोन्ही कॅप्टन या. आई गावदेवी नारेन विरुद्ध ओम नर्मदेश्वर किरवली ब हे 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी शेवटच्या बॉलवरती डिसिजन पेंडिंग आहे. मंगेश थर्ड अंपायर डिसिजनची आपण प्रतीक्षा करूया. योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. सर लाईनअप करून या टाकीगाव क्रिकेट संघ मैदानातून बाहेर. पण डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा त्याच्यामुळे आपण लाईनअप करूनच बाहेर यावं. यस फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस टोटल 54 धाबा जमा केल्यानं 55 धाब्यांचं लक्ष ठेवलं टाकेगाव टीम समोर. यस थँक्यू मंगेश. टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया नागझरी गावचे सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब. आपणास विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते सेकंड सुपर 8ची मॅच म्हणजे दुसरी मॅच आई गावदेवी क्रिकेट क्लब नारेन विरुद्ध ओम नर्मदेश्वर किरवली ब या 2 संघांमध्ये ही लढाई पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विजय शेठ पाटील नागझरी गाव यांच्या शुभ हस्ते. टॉस हेड्स इज कॉल कॅप्टन नारेन बट इट इज अ हेड्स. येस गावदेवी क्रिकेट संघ नारेन आपण टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आहे. टॉस जिंकल्यानंतर कसं फील करताय. तसं टॉस जिंकणं म्हणजे इम्पॉर्टंट असतं प्रत्येक गेममध्ये. त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला काय करायचं आहे. तशी रणनीती आपण आखू शकतो. त्यामुळे मी फिल्डिंग घेण्याचा निर्णय करेन. सकाळचं सत्र आणि ज्या पद्धतीने मागचे 2 मॅचेस जिंकून तुम्ही थेट सुपर 8 मध्ये दाखल झालात. सध्या आता या इम्पॉर्टंट मॅचमध्ये किती महत्त्वाची मॅच तुमच्यासाठी असेल या सीझनची जी सुरुवात होते आणि काही चेंजेस आता पाहायला मिळतील की 30 टीम बॅलन्स असेल. सीझनमधली महत्त्वाची मॅच बोलले तर सुपर 8मधून सुपर 4मध्ये पोहोचण्याचे चान्स आहे. म्हणजे एक गावाला पहिल्यांदा ट्रॉफीला हात लावण्याचा मानकरी ठरू शकतो. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट असणार आहे ही मॅच. काय सांगशील आज MKK ट्रॉफी आज तुम्ही 3ऱ्या फेरीमध्ये दाखल म्हणजे थेट सुपर 8 मध्ये दाखल झालात. काय सांगशील स्पर्धेबद्दल आणि तुमच्या या प्रवासाबद्दल. आता स्पर्धा बघितली तर लाजबाबच आहे. त्याच्याने असं मी कधी बघितलं नव्हतं की 12वा जो प्लेअर आपला बसतो त्याला सायकल देण्यात येणार आहे. हे प्रथमच मी ऐकण्यात आले. उसाटण्याला असं आहे की तुम्ही ऐवगाजला बाईक घेऊ शकता. ते एक अनिल डोपरीदादांचं एक वेगळंच नाविन्य आहे आणि इथे एक वेगळंच नाविन्य बघायला भेटलं आहे आपल्याला. त्याबद्दल धन्यवाद तुमचं सुद्धा. क्या बात आहे क्या बात आहे. टॉस गमावला ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघ. तर टॉस जिंकला. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येईल. टॉस जिंकला गावदेवी क्रिकेट क्लब नारेन. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते ओम नर्मदेश्वर किरवली ब या टीमला. जशी ही मॅच संपेल तसाच फिल्डिंगचा निर्णय घेतलाय तर नारेन संघांना आपण लगेचच मैदानात उतरायचं आहे. जाऊया कॉम बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. जिथे सेकंड इनिंग्स मध्ये धावा चेस करायचे आहेत त्या टाकीगाव क्रिकेट संघाला. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी सर. थँक्यू. थँक्यू सो मच प्रवीण. थँक्यू सो मच मंगेश. सगळा हसरी असावी शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी. मुखे असावे जगदंबेचे नाव मग होई तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे.
जमलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक घरी बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहतात शिवकृपा क्रिकेट संघ चाल नागझरी आयोजित MKK ट्रॉफी 2024 पर्व 20व पर्व जे आपण पाहतो अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. आज शेवटचा दिवस मेगा फेस्टिवल मेगा फिनाले आणि आज तुम्हाला सुपर 8च्या लढती पाहायला मिळतील. त्याच्यातली पहिलीच लढत मैदानावरती एका बाजूला टाकीगाव 11 संघ टाकीगाव आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. ज्या संघाने प्रथम बॅटिंग करताना 54 धावा केले 4 ओव्हरमध्ये तर 55 धावेचं टार्गेट उभं केलं या मॅच मध्ये टाकेगाव संघासमोर. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. आज 2 खेळाडू जे स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कंप्लीट करतील आणि एक खेळाडू जो 12 पहिल्यांदाच स्पोर्ट्स सायकलचा मानकरी होईल. नक्कीच अनेक काही वेगवेगळी संकल्पना घेऊन ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. दरवर्षी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न प्रवीण काटेचा असतो आणि यावर्षी देखील मित्रांनो त्यानं वेगळ्या संकल्पना घेऊन आपल्यासाठी स्पर्धा घेऊन आला. 40 संघांना समावेश दिला. त्याच्यातनं 32 संघांचा गाशा गुंडाळलाय तर 8 संघ आता सुपर 8 मध्ये सामने खेळत आहेत. त्याच्यातनं जिंकणारा संघ जाईल सुपर 4 मध्ये. डू अँड डाय जिंका किंवा मरा ही लढत देखील तेवढीच चांगली असेल दोन्ही टीमसाठी. कारण जिंकलात तर ट्रॉफी, हारलात तर घरी. 55 धावेचं लक्ष मनाशी बालगुल सलामी जोडी टाकीगाव संघाकडनं इथे आपल्याला पाहायला मिळते. निहाल नाईक आणि चैतन्य पाटील ही सलामी जोडी तर बॉलिंग ट्रॅक वरती. इथे उसाटणे संघाचा मेन शस्त्र म्हणजे अजय भंडारी. खूप चांगली स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. आज स्पर्धेतील शेवटचा अंतिम दिवस आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. जसजशी वेळ निघून जाईल तसे प्रेक्षक येतील. तर सेकंड मॅच मध्ये तुम्हाला नारायण विरुद्ध किरवली ही लढत देखील पाहायला मिळेल. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण जो नक्की दुर्गेदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला ओम ननवल क्रिकेट संघ किरवली बी ही लढत सेकंड मॅच मध्ये. परंतु मॅच क्रमांक पहिली गेम स्टार्ट. पहिला चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. अजय भंडारी वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या सोबतीने त्याची गोलंदाजी फिरकी म्हणून ओळखली जाते. जादुईन गोलंदाजी फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला म्हटलं जाते. अनेक क्रिकेटच्या मैदानावरती स्वतःच्या नावाची छाप सोडली कधी फलंदाजीतून तर कधी गोलंदाजीतून. आज महत्वाच्या क्षणाला महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्याकडनं महत्वाची भूमिका अपेक्षित असेल संघनायकाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी. लेंथ लाईन बघा ना. जर तुम्ही स्पिन गोलंदाजी करत असाल तर सगळ्यात महत्वाचं की तुमचा टप्पा नियंत्रित पाहिजे. आणि आता गुडलेनवरती चेंडू ठेवला, ऑफ स्टंपवरती चेंडू ठेवला आणि तो चेंडू बाहेर काढलाय. डॉटची समाप्ती. सेकंड वरती खेळाडू तुम्ही पाहिलं की 2 चेंडू बीट झालाय. निहाल नाईक चांगला खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वातला एक मुरलेला क्रिकेटचा खेळाडू आहे. तिसरे पंच मांग केली गेली आहे. आता तिसऱ्या पंचांना मैदानावरती जावं लागेल. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आले खरं तर अजय भंडारीच्या आणि तिसरे पंच स्वतः आयोजक प्रवीण काटे इथे जॉईन झालेत. तिसरे पंच आमच्या स्क्रीनवरती जॉईन झालेत. 2 फिल्डर बाउंड्रीवरती ऑफ साईडला एक ऑन साईडला एक खेळाडू. पुन्हा शपळ करण्याचा प्रयत्न. काय चांगली गोलंदाजी आहे. लेंथ लाईन. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा भाव देत नाहीये. मोठे फटके खेळण्याचा पॉवर प्ले सुरू आहे आणि म्हणतात ना की पॉवर प्ले मध्ये फलंदाजाकडे भरपूर संधी असते मोठे फटके खेळण्याची. परंतु अजय भंडारी त्याला संधी देत नाहीये. टप्पा नियंत्रित आहे. चेंडू कधीच गुडलँडमध्ये ठेवून तर बाहेरच्या दिशेनं काढतोय जास्त. पुन्हा एकदा पॅडवरती होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न पाहायचा इथे. डायरेक्टचा प्रयत्न. एक सिंगल आली लेग बाय स्वरूपामध्ये. नक्कीच एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 1 या धावसंख्येवरती. खरं तर पंचांच्या भूमिकेत मेन पंच तुम्हाला सचिन कडूसर मॅन फ्रॉम रोहिंजन क्रिकेटचे जादूगार तेही देखील लेग स्पिनचे माहीर आहेत आणि आज पंचांची भूमिका पार करतात. दुसऱ्या बाजूला सुनील तांडेसर मॅन फ्रॉम बेलोली उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची गोष्ट नेहमीच केली जाते. आणि तिसरे पंच वॅब्रेट मिस्टर वॅब्रेट सँडी पालकर. सर्वात श्रीमंत पंच म्हणजे सँडी पालकर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. फटका चांगला स्विच हिट. आजच्या दिवसातील गोड फटका. चेंडू चाललाय पॉइंट सीमारेषेच्या वरनं सीमारेषा बाहेर. पहिला ब्रँडेड षटकार. तर याच दरम्यान सन्माननीय सोमनाथ मडवी साहेब उसाटणे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं.
हितेंद्रभाई मडवी आणि योगेश शेठ मडवी यांच्या वतीनं स्वर्गीय रामचंद्र वडील प्रतिष्ठान उसाटणे या संघासाठी शुभेच्छा आहेत. खऱ्या अर्थानं ते देखील आले असते, परंतु त्यांची मोठी स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. ते देखील या स्पर्धेची धुरा मात्र सांभाळतायत आणि संघ मात्र आज MKK ट्रॉफीमध्ये दमदार इथे कामगिरी करत असताना दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच प्रवीण, ज्या दिवसापासून स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान हे नाव उसाटणे संघाच्या पुढे लागले त्या दिवसापासून ह्या संघानं मागे वळून पाहिले नाहीये. एकही अशी स्पर्धा नाही की जिथे हे नाव तुम्हाला ऐकायला मिळालं नाहीये. खूप चांगले क्रिकेट पाहायला मिळालं. त्याचसोबत अनिल दादांचं देखील कौतुक करायला पाहिजे. अनिल डोपरी एक उत्कृष्ट संघनायक आहे आणि संघाला कसं बांधून ठेवायचं आणि संघाची कामगिरीच्या पाठीमागे त्याचं देखील खूप मोठं योगदान असतो. आणि आता षटक क्रमांक पहिलं सफळ इथे समाप्त झालंय. खरं तर या षटकामध्ये सफलता मिळाली नाही, परंतु फक्त 7 धावा अजय भंडारीने खर्च केल्या. आता मॅच मध्ये राहिलेत समीकरण जिंकण्यासाठी लक्ष होतं 55 धाबेचं, म्हणजे जिथनं 48 धाबेची अद्याप गरज आहे. येणारे 3 षटकं. तर तानाजी पाटील साहेब उसाटणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय तानाजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल यावं. आपलं सहर्ष स्वागत. आणि योगेश पाटील सर, आपण विचार केला तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आता विचार करत असतील की कुठला संघ पुढे जाईल, टाकीगाव जाईल की स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघ जाईल. मात्र जे टॉप 4ला 4 संघ असतील त्या 4ही संघांच्या 12व्या खेळाडूंमध्ये लकी ड्रॉ केला जाईल आणि तो ठरेल एक खेळाडू 12वा जो स्पोर्ट्स सायकलचा मानकरी. त्यामुळे आपण प्रेम देखील 12व्या खेळाडूंची लगेच नावं नोंद करून घ्यायची आहेत. ज्यांचे 2 आहेत त्यांनी ऍडजस्ट करून घ्या. नक्कीच दोघांचे लक्ष आता सायकलकडे लागले, कारण आज एक सायकल घेऊन जाणार आहेत कोणतरी. कारण 4 पैकी 1 खेळाडू 12 खेळाडू आपली सायकल घेऊन जाणार. एक नवीन संकल्पना काहीतरी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करूया सर्व आयोजन कमिटीचं आणि जाऊया मैदानावरती जिथे लक्ष 55 धावेचं आहे. उसाटणे जे आमचे ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ वरिष्ठ उसाटणे गावचे, ते सर्वांना विनंती असेल की आपण यावं. प्रवीण शेठ काटे आणि माणिक शेठ काटे आणि शिवकृपा क्रिकेट क्लब नागझरी यांच्या वतीनं आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित केलं जातं. यावं. ज्येष्ठ वरिष्ठ जे सर्व असतील, त्यांचे पाठीराखे असतील, क्रिकेटचे चाहते असतील, सर्वांना विनंती असेल यावं. आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 2 पहिला चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंच आम्हाला सांगतात की स्क्वेअर बॉल. अतिरिक्त रन्स टीमची टोटल सध्या 8 धावसंख्या होती. लक्ष आता गाठायचं 47, म्हणजे जवळजवळ 16.00 ही सरासरी येणाऱ्या 3 षटकामध्ये गाठावी लागेल. फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर फिर देखो होता है क्या. आज मैदानावरती संघर्ष करावा लागेल, तर आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकतो. आणि हा चेंडू स्क्वेअर कट, अप्रतिम स्ट्रोक चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेखेच्या दिशेनं धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाद 4 रन. आपण पाहू शकाल बुरदुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील यांचे सुपुत्र, क्रिकेटसाठी एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची आम्ही ओळख, आणि नागझरी या स्पर्धेसाठी शिवकृपा क्रिकेट क्लब नागझरी चाल या स्पर्धेसाठी MKK ट्रॉफीसाठी ज्यांनी दमदार मेहनत आणि नेहमी सातत्याने ज्यांचं योगदान लाभतो ते सागर शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. यावं. आपलं सहर्ष स्वागत. सगळे दादा या आपलं स्वागत आहे. खरं तर प्रत्येक दिवशी सकाळीपासून संध्याकाळपर्यंत उपस्थिती दाखवतात, चांगली साथ दिली. कारण आता सध्या प्रवीण टेनिस क्रिकेट आपण पाहिलं खूप पुढे गेलाय. प्रत्येक टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं की मैत्रीचे संबंध भरपूर वाढलेत. या टेनिस क्रिकेटमध्ये आज दोन्ही जिल्ह्यामध्ये मैत्रीचे संबंध भरपूर वाढलेत. आणि नक्कीच जरी नागझरी हे रायगडात असलं तरी तिकडनं ठाणे जिल्ह्यातनंही त्याला खूप मोठा सपोर्ट असतो. मग प्रवीण दादाच्या सोबतीने सागर असो किंवा अनिल दादा ढोपरी असो, नेहमीच त्यांना साथ मिळाली आहे. कारण आज हे टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की भरपूर मैत्रीचे संबंध वाढत चालले आहेत. थँक्यू. आपण स्वागत करूया सागर पाटील यांचं. सागर दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आपलं स्वागत. एकूण धावसंख्या पाहिली 13 वरती लक्ष गाठायचे ते 17 चेंडू आणि आता 42 धावेची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर आहेत, त्यामुळे मॅच मध्ये तुम्हाला चांगला मॅच पाहायला नक्कीच मिळेल. शेवटपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत दोन्ही संघ हार न मानणार आहेत, त्यामुळे मॅच देखील तेवढीच चांगली होणार. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिकडे संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. सामना कोण जिंकेल, कोण विजयाचा शिल्पकार होणार, कोण जिंकणार, कोण उचलणार ट्रॉफी, असंख्य प्रश्न आहेत. परंतु त्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे येणारे चेंडू राहिलेत आता इथे 16 आणि धावा पाहिजेत 41.
16 चेंडू 41 धावा, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा MKK ट्रॉफी स्वप्न नक्कीच आपण पाहतोय. आमच्या आयोजन कमिटीचं 20वं पर्व कंप्लीट केलंय, सातत्य ठेवलंय, दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा चालू ठेवली आहे. फुलटॉस चेंडूला प्रहार केला, मिस टायमिंग आहे आणि तिथे सागर पाटील चूक करणार नाहीये. धक्का लागतो पहिला, सलामीवीर ऍज अ ओपनर चैतन्य पाटील बॅक टू द डगआउट. पहिला धक्का. प्रभंजन परदेशी न्यू बॅट्समन इनाट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळते. सर आमच्या स्पर्धेचे आयोजक आलेत, नक्कीच स्वागत आहे आपलं रोशन दादा. धावसंख्या एकूण आपण पाहिली तर धावफलकावरती लागली आमच्या स्कोरर प्रेम पाटील वाजे सांगतात आम्हाला 14 धावा. उत्कृष्ट स्कोररची भूमिका गेली 5 दिवस सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्युअर व्हेजिटेबल प्रेम पाटील वाजे यांचं देखील स्वागत आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर ते फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. जेवढे डॉट बॉल येते तेवढा प्रेशर वाढेल मैदानाच्या आतमध्ये टाकेगाव संघावरती, कारण टाकेगाव संघाला 55 धावेचं टार्गेट आहे आणि या मॅच मध्ये जी सुरुवात अजय भंडारीने पहिल्या ओव्हरमध्ये केली ती दबावात टाकले पूर्णपणे टाकेगाव संघाला आणि सेकंड ओव्हरमध्ये अवघा एक चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू परंतु ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने स्वैर घोषित केलाय. गोलंदाज आपण पाहतो जितेश मडवी षटक क्रमांक 2 फेकतोय. आज नक्कीच या टीम मध्ये अमर भंडारी सारखा खेळाडू मैदानावरती दिसला नाहीये. अमर हिलाल ऍज द फर्स्ट बॉलर संघाचा, परंतु थोडासा दुखापतग्रस्त असल्यामुळे तो टीम मध्ये नाहीये. धावसंख्या एकूण जर आपण पाहिली आतापर्यंत 16 धावा, एकपेक्षा एक नक्कीच आपण पाहिले त्यांच्याकडे गोलंदाज आहेत, परंतु जो मेन पहिला गोलंदाज त्यांचा अमर हिलाल थोडासा दुखापतग्रस्त आहे, पायाला जखम झाली आहे आणि नक्कीच त्यामुळे तो आज स्पर्धेमध्ये नाहीये. परंतु त्यानंतर आपण पाहिलं पहिले षटक ज्या प्रकारे अजय भंडारी स्वतः आपल्या जिम्मेदारीने षटक तो फेकत असतो. बॉल चांगला आहे, फटका देखील चांगला आहे बॅटच्या रडांमध्ये आणि सरळ फेकून देतोय नागझरी प्लॉट मध्ये सीमाच्या बाहेर षटकार. टोकले बॅट्समॅन तुम्ही पाहतायत सलामीवीर निहाल नाईकच्या बॅटमधून षटकार आलाय. एक चौकार एक षटकार टोकलाय. धावसंख्या 22, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता 33 धाबीची गरज आहे येणारे 12 बॉल मध्ये. गुलशन पाटील आमचे मित्र, स्वागत आहे गुलशन पाटील आपलं. उत्कृष्ट स्कोरर म्हणून त्यांना आम्ही नेहमीच संबोधतो, परंतु आज टीम मध्ये खेळण्यासाठी उपस्थित झालेत. गुलशन पाटील आपलं स्वागत आहे. 2 षटक समाप्त झाली. आज मेगा फेस्टिवल मेगा फिनाले आज प्रेक्षकांसोबत मान्यवर देखील आमच्या व्यासपीठावर येतील. अनेक स्पर्धा आपण पाहिले सुरेश, सध्या तरी आपल्याच या परिसरामध्ये समोरच हकेच्या अंतरावरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा रामचंद्र मडवी चषक 2024 पर्व सुरू आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 40 संघांचा समावेश होता. 32 संघांचा गाशा गुंडाळलाय. 8 संघ सुपर 8 मध्ये लढत खेळतात, परंतु लक्ष असू द्या ज्या मॅन ऑफ द सिरीजच्या धावा आहेत त्या फक्त सुपर 8 पर्यंतच काउंट केल्या जातील, कारण सेमीफायनल फायनलच्या धावा तुमच्यामध्ये काउंट होणार नाहीयेत, हे लक्ष असू द्या. आणि प्रत्येक विकेटसाठी 5 धावा 5 पॉइंट हे ग्राह्य धरले जातील. आणि बक्षिसांमध्ये मी मगाशीच सांगितलं की जर एका संघामध्ये 1 ते 2 अवॉर्ड जात असतील तर नक्की ते दिले जातील. ज्याला जे बक्षीस मिळणार तेच दिलं जाईल. मग एका संघाला 4 का बक्षीस मिळत नाही, त्या दिल्या जातील. येस योगेश मडवी सर, म्हणजे आपण एक ज्युनियर प्रीमियर लीग पाहिली होती, त्या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व अवॉर्ड एकट्या विश्वजित ठाकूर मोठ्याने घेतले होते.
नाही, नक्कीच ज्याचा हकदार तो आहे त्याला ते नक्की मिळणार. धावसंख्या 22 आणि पाहिजे 33. 12 चेंडू 33 समीकरण मैदानावरती. अद्याप सामना संपला नाही. येणारं षटक असेल सामन्याचं चित्र. येणारं षटक सागर पाटीलला अग्निपरीक्षा द्यावी लागेल, कारण याच ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल असेल. सामना कोण जिंकेल, कोणाच्या बाजूने मजबूत असेल याचा निकाल म्हणजे येणारं तिसरं षटक सागर पाटील. वाह, काय पहिला चेंडू फेकलाय गुडलेन स्पॉट वरती. पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतोय सागर पाटील. एका बाजूला टाकीगाव संघ, टाकीगाव जो स्वप्न बघून आलाय या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं, परंतु दुसऱ्या बाजूला ज्या उसाटणे संघानं दरवर्षीप्रमाणे केलेली कामगिरी, याही वर्षी तेच स्वप्न त्यांचं आहे की या स्पर्धेतनं एकाच तरी ट्रॉफी आम्हाला घरी घेऊन जायची आहे, आणि ते स्वप्न घेऊन उसाटणे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धावा संख्या एकूण आता पाहतो 23 होती. पाहिजेत 32 धावा 10 चेंडू मध्ये. जिंकण्यासाठी आता 32 धावेची गरज. स्क्वेअर कटचा लाजबाब फटका चालला इथे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. धाव संख्या एकूण पाहिली तर धावफलकावरती 27 धावा 27 रन स्कोर बोर्ड होती. 9 चेंडू 28 धावेची गरज मैदानावरती सामना जिंकण्यासाठी. या ओव्हर मध्ये 3 चेंडू फेकलेत म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 28 ची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. एकदम स्ट्रॉंग अपील आणि विकेटच्या माध्यमातून ते पंचामला दर्शवतात की विकेट मिळाली आहे. विकेट कशी असो उसाटणे संघाला ती फार इम्पॉर्टंट असेल. धावसंख्या एकूण पाहिली तर आता धावफलकावरती 27-28 धावेची गरज आहे. सामना हातातनं निष्ठत चाललाय, कारण या मॅच मध्ये पकड ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाची मजबूत होत चालली आहे. कारण मॅचवरची जी पकड होती ती सुरुवातीपासनं या संघाने मजबूत ठेवली आणि तिसऱ्या षटकामध्ये सागर पाटीलनं मॅचची पकड आता जास्त स्ट्रॉंग केली आहे. कारण येणारं समीकरण राहिलंय बॉल शिल्लक असतील 8 आणि 28 धावा. क्रिकेटमध्ये असं नाही की 8 मध्ये 28 बनत नाही, फक्त बनवाव्या लागतील. चांगला चेंडू लेग ब्रेकच्या माध्यमातून काय चेंडू फेकी करतोय. पाहिलं फलंदाज नवीन आहे, लगेच चेंडू घुमवला फिरवला आणि लेग ब्रेकच्या माध्यमातून इथे फलंदाजाला बीट केलाय. 7 मध्ये 28. 7 चेंडू 28 धावा. संघर्ष वाढलाय. बिना संघर्ष कोई महान नाही बनता. येणारे चेंडू आता राहिले 7. पुन्हा एकदा अगदी वेगाने चेंडू बीट केलाय. गुडलेन स्पॉट आणि थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवला. डॉट चेंडूची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम सागर पाटील. तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा देत त्यानं एक गडी बाद केलाय आणि धावसंख्या 27. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये 28 धावेची गरज आहे. तर नक्कीच योगेश मडवी सर आपण पाहू शकाल ज्यांचं काही क्षणापूर्वीच या व्यासपीठावरती शुभागमन झालंय ते बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र सागर शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि तिन्ही पंचांसाठी त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. क्या बात आहे. चांगलं योगदान सागर दादाचं असतं. नक्कीच तिन्ही पंच म्हटल्यानंतर पंचांना देखील 500 रुपयाचं प्राइज झाले. शेवटचा दिवस आहे. कदाचित प्रवीण संध्याकाळी ची सोय खरं तर सागर दादांच्या माध्यमातून जाणले.
पण तो का आपण पाहिलं तर आज स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. मेगा फेस्टिवल मेगा फिनाले शेवटच्या अंतिम षटकामध्ये गरज आहे जिंकण्यासाठी 28 हवेची. डू अँड डाय करा किंवा मरा, मैदानच्या आतमध्ये आता तुम्हाला तेच करावं लागेल, कारण इथनं ही ट्रॉफी घेऊन जायची असेल तर आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. नक्कीच येणारे शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज तयार. उज्ज्वल ढोपळीचा पहिला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडू. आता जे स्वप्न होतं ते स्वप्न आता कठीण बनत चाललंय टाकीगाव संघासाठी. कारण येणारे 5 चेंडू तुम्हाला 4 षटकं ठोकावे लागतील, त्याच सोबतून एक चौका ठोकावा लागेल. थोडंसं कठीण आहे आव्हान, परंतु पायचं क्रिकेट आहे. क्रिकेट खेळ अंशोधन भरलेला मानला जातोय. कधी काय होऊ शकतोय त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी सांगू शकत नाहीये. चेंडू तर चांगला आहे, फटकाही चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. येणारे 4 बॉल आता पाहिजेत 4 षटकार. चेंडू 4 षटकारांची गरज आहे. धावांची गरज आपण पाहिली तर धावपळक्यावरती 31 झाल्यात आणि आता गरज येते इथनं अद्याप 24 धावेची. 55 धावेला उत्तर देताना मी म्हणेन थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळाली टाकीगाव संघाकडून. मिस टायमिंग, स्लो गतीचा चेंडू, गती परिवर्तन चेंडू, चेंज ऑफ डिलिव्हरी, बॅक ऑफ द हँड रिलीज केला चेंडू उज्ज्वल ढोपरीनं. कारण उज्ज्वल ढोपरी देखील बरेच वर्ष ह्या टीम मध्ये खेळतो, गोलंदाजी डेट ओव्हर मध्ये करत असतो, त्यालाही अनुभव भरपूर आलाय आणि आज त्याच अनुभवाच्या माध्यमातून गोलंदाजी. एकीकडे गोलंदाजी चांगली होते उज्ज्वल ढोपरीची, परंतु विकेटच्या पाठीमागे नक्कीच अनिल ढोपरी गाईड करत असतात की कशा प्रकारे बॉल फेकायचा. तुम्ही MS धोनीला पाहिलं असेल, जेव्हा तो विकेटच्या पाठीमागे यष्टांच्या पाठीमागे राहतो तेव्हा तो गोलंदाजाला इशारा देत असतो की कुठे बॉल फेकायचा आहे, काय करायचं आहे. आणि नक्कीच त्या प्रकारे अनिल ढोपरी देखील प्रत्येक बॉल मागे गाईड करत असतो की आता चेंडू ऑफ स्टंपला फेकायचा आहे की ऑफ लेग स्टंपला फेकायचा आहे. परंतु आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये जाण्यासाठी सज्ज झालाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. पुन्हा तेच स्वप्न पाहून आल्याने पुन्हा एकदा आज सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न कंप्लीट होणार. फक्त औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये, कारण संघ पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे आणि जिंकण्यासाठी फक्त आता औपचारिकता राहिली आहे. शेवटचा अंतिम चेंडू आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघ ज्या प्रकारे पहिल्या दिवशी जी कामगिरी केली तीच कामगिरी आतापर्यंत शेवटच्या एक चांगला परफॉर्मन्स करत संघ आता इथनं जातोय सुपर 4 मध्ये. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ गोज टू द सुपर 4. अभिनंदन संघाचं. हार्ड लक टाकीगाव 11 टाकीगाव. येस, कॉंग्रॅच्युलेशन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघ. 12व्या खेळाडूचं नाव लिहून ठेवा. 2 आहेत, 2पैकी एकाच नाव लिहून ठेवा. तिथे सुपर 4 मध्ये त्यांच्यासाठी लकी ड्रॉ असेल, स्पोर्ट्स सायकल. 4ही टीमच्या 12व्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. आणि या मॅचचा हिरो योगेश मडवी सर, सामनावीर अजय भंडारी, वन मॅन आर्मी. ज्या प्रकारे त्यांनी केली फलंदाजी करत असताना त्यानं 9 चेंडू मध्ये 20 धावेची खेळी आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच मध्ये पहिलं एक विकेट घेत त्यानं खरं तर दमदार गोलंदाजी केली. विकेट ना मिळाली परंतु चांगली सुरुवात अजय भंडारी. व्हेरी वेल प्लेड. अजय भंडारी ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि आपण देणार त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. कॅप्टन अनिल ढोपरी, जरा आपण या कारण त्यांना भरपूर चांगली दमदार या ठिकाणी आपण ज्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळ पाहतो. प्रेक्षक वर्ग बॉल फेका, बॉल जो कोणी घेतला फेकून द्या. आपण बॉल इकडे फेकून द्या, म्हणजे बाहेर फेकाल तिकडे कुठं. तर अजय भंडारी ठरलेत AB सामन्याचा सामनावीर आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो. तर विजय